अर्थातच भावी मुख्यमंत्री आहेत, काही तासांत ते शपथ घेणार आहेत आणि म्हणून त्यांची सुरक्षेचा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे। महत्त्वाचे नेते भाजपचे ते आहेत, भाजपचा आश्वासक चेहरा ते म्हणून फडणवीस यांना ओळखलं जातं। मंदिरात बाप्पाचं दर्शन घेतल्यानंतर किंवा कुठल्याही देवाचं दर्शन घेतल्यानंतर आपण थोड्या वेळी त्या ठिकाणी बसतो, बाप्पाच्या चरणी, देवाच्या चरणी आपण बसत असतो। त्यानुसारच देवेंद्र फडणवीस सुद्धा थोडा वेळ आता मंदिरात बसतात, प्रार्थना ते करतायत। मोबाईल बाजू भाऊ बाजू ओ भाऊ बाजू झालं मध्ये घालून घे मोबाईल कॅमेरा खाली घे ना भाई। आताच आपण पाहिलं सदा सरवणकर हे शिंदे गटाचे महत्त्वाचे नेते, ज्यांनी दादर माहीममधून निवडणूक सुद्धा लढवली होती। मंदिर समितीचे महत्त्वाच्या पदावरती ते सध्या आहेत आणि अशा वेळी त्यांना पाठिंबा देणार नाही भाजपने ही भूमिका घेतली होती, परंतु आज आपण पाहतोय की नवीन वाटचाल महायुती करते आणि अशात फडणवीसांनी स्वतः सरवणकरांना हाताला धरून आपल्या बाजूला बसवलंय। एक आश्वासक चित्र या ठिकाणी उपस्थित झालंय पुढच्या सरकारचं, महाराष्ट्राच्या महायुती सरकारचं 5 वर्ष असंच मैत्रीपूर्ण पद्धतीने हे सरकार चालवलं जाणार आहे। असाच कुठेतरी उदाहरण देवेंद्र फडणवीसांनी या घटनेचं आपल्याला पाहायला मिळतंय। अनेक भाजपचे नेते तर आहेत, परंतु सदा सरवणकर शिंदे गटाचे नेते सुद्धा या ठिकाणी दिसतात। गणेश कवडे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत थेट सिद्धिविनायक मंदिराच्या इथून जोडले गेलेत। गणेश, आपण पाहतोय की मोठ्या फौजफाट्यासह मोठ्या नेत्यांसोबत फडणवीसांनी सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलंय, कसा असणार आहे आजचा त्यांचा संपूर्ण प्लॅन? नक्कीच मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आहेत, त्या शपथविधी घेणार आहेत आणि त्याच अगोदर आहेत त्यांनी सिद्धिविनायक मंदिरामध्ये जाऊन आहे ते गणपती बाप्पांचं दर्शन घेतलेलं पाहायला मिळतं। त्यांच्यासोबत आहे चंद्रशेखर बावनकुळे प्रदेशाध्यक्ष, ते देखील पाहायला मिळतात। काही मोठ्या संख्येने आज बरेच महंत साधू संत देखील आहेत, ते शपथविधीला उपस्थित राहणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, अमित शहा असतील, त्याचबरोबर अनेक 22 ते 23 राज्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे देखील आहेत, ते सहभागी होणार आहेत आणि त्यासाठी मोठ्या उत्साहामध्ये शपथविधी आहे तो पार पडताना पाहायला मिळतोय आझाद मैदानावर आणि यासाठी जय्यत तयारी देखील आहे ती शासनाच्या वतीने केलेली पाहायला मिळते। मात्र त्या अगोदर आहे ते देवेंद्र फडणवीस यांनी आहे ते सिद्धिविनायक बाप्पांचं आहे ते दर्शन घेतलेलं आहे। अच्छा, धन्यवाद गणेश, या सविस्तर अपडेटसाठी आपण दिलात। आपण जाणून घेतलं की नेमकं हा महत्त्वाचा दिवस कसा असणार आहे फडणवीसांसाठी आणि याच दिवसाची सुरुवात त्यांनी बाप्पाच्या दर्शनाने घेतलेली आहे। सागर बंगल्यावरून ते बाहेर पडले आणि थेट पोहोचले दादरमधील सिद्धिविनायक मंदिरात। बाप्पाची पूजा अर्चा त्यांनी केली, आशीर्वाद मागितले। पुढची 5 वर्ष हे सरकार असंच त्यांना सुखाने चालवायचं आहे आणि यासाठीच बाप्पाची यासाठी साथ लागणार आहे। बाप्पाचं दर्शन देवेंद्र फडणवीसांनी घेतलंय आणि इथून ते पुढे मुंबादेवीच्या दर्शनासाठी निघणार आहेत। हे दृश्य थेट आपण पाहतोय दादरमधील सिद्धिविनायक मंदिरातली ही संपूर्ण दृश्य आहेत। देवेंद्र फडणवीसांनी काही वेळापूर्वीच या ठिकाणी दाखल होत सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलंय। सिद्धिविनायका चरणी देवेंद्र फडणवीस हे नतमस्तक झाले आहेत आणि त्यानंतर आता ते निघतायत, परंतु त्याआधी आपण पाहतोय की उपस्थित असलेल्या संपूर्ण मंदिर समितीने त्यांचा सत्कार केला, त्यांना शुभेच्छा दिल्या। पुढील वाटचालीसाठी त्यांना या शुभेच्छा देण्यात आल्या। पुढच्या 5 वर्ष महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आज पदभार स्वीकारणार आहे, आज ते शपथ घेणार आहेत। अनेक मोठ्या मंत्र्यांच्या, राज्यपालांच्या, सगळ्यांच्या साक्षीनं आणि कार्यकर्त्यांच्या तसंच महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या साक्षीनं आज देवेंद्र फडणवीस हे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळणार आहेत। महाराष्ट्राचे 21वे मुख्यमंत्री म्हणून ते महाराष्ट्राची जबाबदारी स्वीकारणार आहेत। आता देवेंद्र फडणवीस पुन्हा गाडीत बसले आहेत आणि सिद्धिविनायक मंदिरातून ते बाहेर जातील। ही दृश्य आपण पाहतोय जेव्हा नेमकं गाभाऱ्यातून दर्शन घेऊन ते बाहेर आले होते आणि बसले होते। यावेळी सदा सरवणकर त्या ठिकाणी आले आणि त्यांनी बाजूला बसून फोटो काढला।